हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी 7 एप्रिल 2024 रोजी कंडक्ट करण्यात आलेला आहे. आणि हा एक्झामहून जर आजपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन केले तर जवळपास 60 दिवस एक्झामला झालेले आहेत, पण अद्यापही एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर झालेला नाही आहे. तर फ्रेंड, एक्झामचा रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो आणि मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर युनिव्हर्सिटीने कुठला निर्णय घेतलाय हे दोनही महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. म्हणजे रिझर्वेशन रिझल्टवर अप्लाय होणार आहे का नाही हे देखील क्लिअर झालेलं आहे. हे देखील तुम्हाला आजच्याच लेसनमध्ये मी सांगणार आहे. तर गाईज, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल ऑफिशियल अपडेट प्रोव्हाइड केले जातात. तर फ्रेंड, हे पहा. तर हे बघायचं, आज आपण जे अपडेट पाहतोय हे अपडेट युनिव्हर्सिटीमार्फतच प्रोव्हाइड केलेलं आहे, पण हे अपडेट ऑफिशियली कुठेही पब्लिश केलेलं नाही आहे किंवा कुठेही त्यांनी नोटीस वगैरे त्याचं प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. ठीक आहे, ऑफिशियली फक्त ओरल इन्फॉर्मेशन जी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तीच इन्फॉर्मेशन आपण आजच्या लेसनमध्ये पाहतोय. तरी पहा, रिझल्ट संदर्भात त्यांच्या मार्फत जी इन्फॉर्मेशन आपल्याला कळवण्यात आलेली आहे त्यानुसार रिझल्ट हा 25 जूनपर्यंत डिक्लेअर होणार आहे. म्हणजे MS सेट एक्झाम जो झालेला आहे त्या MS सेट एक्झामचा रिझल्ट हा 25 जूनच्या आत डिक्लेअर होईल असं युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे. मग आपण 25 जून न धरता मॅक्झिमम 27 जूनपर्यंत वाट पाहू शकतो. तोपर्यंत रिझल्ट डेफिनेटली डिक्लेअर ते करतील, कारण त्यांनी अशी इन्फॉर्मेशन सांगितली आहे की 25 जूनच्या आत आम्ही रिझल्ट डिक्लेअर करू. ठीक आहे, 25 जूनला नाही, 25 जूनच्या आत. पण आपण 25 जून काय, आपण 27 जूनपर्यंत त्यांच्या अपडेटनुसार रिझल्टची वाट पाहायला हरकत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे 2 दिवस एक्स्ट्रा म्हणतोय. आणि तरी देखील त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला नाही तर जे काही अपडेट असेल ते डेफिनेटली तुम्हाला शेअर करेलच. पण 25 जूनच्या आतच, म्हणजेच जर पाहिलं तर 24 जूनलाच सोमवार आहे, कदाचित सोमवारी देखील रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. ठीक आहे, मग 25 जूनपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आता जो सेकंड मुद्दा आहे की हा रिझल्ट डिक्लेअर करताना मराठा आरक्षण असेल किंवा मराठा रिझर्वेशन असेल ती रिझल्टवर अप्लाय होणार आहे का नाही, तर या संदर्भात युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे नो. ठीक आहे, मराठा रिझर्वेशन, मराठा आरक्षण या रिझल्टला अप्लाय नसेल. इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर फॉर्म भरताना तुम्ही जी कास्ट निवडली आहे त्याच कास्टमधून कट ऑफ हा डिक्लेअर होईल. वेगळं कुठलंही मराठा आरक्षण त्या ठिकाणी ॲप्लिकेबल नसेल. ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन होऊन देऊ नका. तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना ज्या कास्ट त्या ठिकाणी होत्या त्या सर्व कास्टनुसारच रिझल्ट हा डिक्लेअर होईल. फक्त नवीन एखादं आरक्षण येईल किंवा येणार नाही असं कुठलीही गोष्ट होणार नाही. फॉर्म भरताना फॉर्मवर जी कास्ट आहे त्याच कास्टमधून तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल. ठीक आहे, मग मराठीमध्ये दुसऱ्या अदर कुठल्या कास्ट असतील तर त्यामार्फत पण रिझल्ट डिक्लेअर होईल. फक्त नवीन जे आरक्षण आहे जे आता लागू करण्यासंदर्भात गव्हर्नमेंटचा मानस होता, तर फक्त ते आरक्षण मराठा संदर्भात या ठिकाणी ॲप्लिकेबल नाही आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर्मनुसारच तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल. 25 तारखेपर्यंत रिझल्ट हा डिक्लेअर होईल. आणि एक पॉईंट या ठिकाणी क्लिअर कट लक्षात ठेवा की रिझल्ट असेल किंवा कट ऑफची PDF असेल किंवा फायनल आन्सर की असेल, या सर्व गोष्टी ॲट अ वन टाईम एकाच दिवशी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर ते अपडेट करतात. काही ठिकाणी असं देखील सांगितलं जातं की कट ऑफ आधी येतो किंवा आन्सर की आधी येते, तसं नाही आहे. ठीक आहे, प्रोव्हिजनल आन्सर की फक्त आधी आलेली आहे, फायनल आन्सर की आधी येत नाही. ती रिझल्टच्या दिवशीच, कट ऑफच्या दिवशीच डिक्लेअर होते ॲट अ वन टाईम. ठीक आहे, एकाच खडी ते अपलोड करतात. आता 25 तारखेपर्यंत तुम्हाला रिझल्ट, कट ऑफची PDF आणि फायनल आन्सर की काय आहे ती देखील प्रोव्हाइड केलेली असेल, आणि तोपर्यंत तुम्हाला तुमचा रिझल्ट भेटून जाईल अकॉर्डिंग टू युनिव्हर्सिटी. ठीक आहे, यामध्ये माझं कुठलंही पर्सनल मत मी मांडलेलं नाही आहे, फक्त युनिव्हर्सिटीने जी इन्फॉर्मेशन मला सांगितली तीच इन्फॉर्मेशन मी शेअर केलेलं आहे. ठीक आहे, काही युनिव्हर्सिटीमध्ये माझे कॉन्टॅक्ट आहेत, त्या कॉन्टॅक्टमार्फत मी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तर फ्रेंड, मराठा आरक्षण आहे तो मुद्दा क्लिअर झालेला आहे. हा
इथं ॲप्लाय नसेल आणि रिझल्ट देखील 25 तारखेपर्यंत डिक्लेअर होईल असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे 25च्या आत. मग आपण सोमवारी 24 तारीख आहे, तर 24 तारखेपर्यंत रिझल्ट हा डिक्लेअर होऊ शकतो किंवा 24ला पण होऊ शकतो. ठीक आहे. तर आय होप रिझल्टबाबत जो डाऊट आहे तो क्लिअर झाला असेल. बरेच विद्यार्थी मला कमेंट करत होते की सर रिझल्ट संदर्भात आम्हाला अपडेट प्रोव्हाइड करा. आय होप जे लेटेस्ट अपडेट आहे ते तुम्हाला भेटलेलं आहे, कारण हे अपडेट आजचंच आहे, म्हणजे 7/6/2024. ठीक आहे. या दिवसाचं दुपारी 3 वाजताचं अपडेट आहे. ठीक आहे. मीन्स 3 वाजता मला युनिव्हर्सिटीने इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली, ती इन्फॉर्मेशन मी शेअर केलेली आहे. तर ऑफिशियल अपडेट होतं, फक्त त्यांनी कुठेही पब्लिश केलेलं नाही किंवा कुठेही त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेलं नाही आहे. आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली असेल. आणि एक रिपीट करेल किंवा रिमाइंड करेल, जर तुम्ही MS-CET एक्झामचा कोर्स जॉईन करू इच्छित असाल पेपर फर्स्टसाठी आणि कॉमर्सचे विद्यार्थी जे असतील त्या विद्यार्थ्यांसाठी, तर नवीनच कोर्स आपण पुन्हा एक लॉन्च करतो आहे. MS-CET एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तो जॉईन करायचा असेल किंवा त्या कोर्स संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. पेपर फर्स्टचा 100% सिलेबस कव्हर करून त्यांना कोर्स आपण प्रोव्हाइड करतो आहे. तर फ्रेंड, हे लेसन पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.